राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना धक्का दिलाय। महामंडळानं आर्थिक कोंडीचं कारण दिलेलं आहे आणि मार्च महिन्याचं 56% वेतन कर्मचाऱ्यांना देण्यासंदर्भातला निर्णय घेतलाय। शिल्लक रकमेसंदर्भात सुद्धा तोंडी आदेशामध्ये काहीही स्पष्टता नाहीये आणि त्यामुळे एसटी कामगारांच्या विविध संघटना आता संतापलेल्या आहेत। यंदा कमी निधी मिळाला असतानाच महामंडळाकडून एसटी बँकेला 40 कोटी रुपये इतकी रक्कम कर्मचाऱ्यांच्या कर्जापोटी द्यावी लागली आणि त्यामुळे महामंडळाकडे निधीची कोंडी जास्त वाढलेली आहे। तुकड्या तुकड्यांनी भीक देणं आता चालू केलंय का, अशा भावना एसटी कर्मचाऱ्यांच्या आहेत। माझं नम्र विनंती आहे की एसटी कर्मचाऱ्यांचा आता सरकारने आणि प्रशासनाने अंत बघू नये। एसटी कामगारांची जर सटकली तर सगळ्यांना महागात पडेल, कारण महिनाभर घाम गाळतोय आम्ही एवढ्या टेम्परेचरमध्ये। 65 लाख लोकांना रोज सुरक्षित सेवा देतोय, नेमकं आम्हाला देतानाच कुठं अडचण निर्माण होती याचा प्रश्न आम्हाला सुटत नाही। तेव्हा आम्हाला विनंती आहे, आम्हाला कुठलं राजकारण करायचं नाही, परंतु सगळ्या कॅटेगरीचं सगळ्या घटकांचं भलं बघत असताना जो कष्ट करतोय कर्मचारी, त्या कर्मचाऱ्याला 100% पगार देण्याचा निर्णय आजच्या आज तातडीने घेतला गेला पाहिजे, अन्यथा आमचा संघर्ष अटळ आहे, एवढा इशारा मी सरकारला आणि प्रशासनाला आपल्या माध्यमातून देतोय। एसटी कर्मचाऱ्यांचं आपण म्हणणं ऐकलेलं आहे, अर्धा पगार आणि त्यामुळे जगायचं कसं असा प्रश्न त्यांना पडलेला आहे। यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती मार्चमध्ये निम्माच पगार येणार आहे। कर्मचाऱ्यांना 65% पगार मिळणार आहे। दहा महिन्याचा पीएफ एकदम भरल्यानं पगार कपातीची नामुष्की ओढवली आहे। $87,000 एसटी कर्मचारी अर्धपोटी पीएफचा हप्ता तर पीएफचा हप्ता देण्यासाठी एसटी महामंडळानं 40 कोटी दिलेली आहेत। पीएफ आणि एसटी बँकेसाठी पगाराचा निधी वळवण्यात आलाय। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील। कृष्णात, आपण पाहतोय पैशांची पूर्णपणे टंचाई आहे आणि कर्मचाऱ्यांना अर्धच वेतन मिळणार आहे आणि त्यामुळे ते सुद्धा संतापलेले आहेत। कशा पद्धतीचं एकूण वातावरण पाहायला मिळते आणि या संदर्भात सरकार काही ठोस निर्णय घेणार आहे का? जवळपास 87,000 कर्मचारी हे एस टीचे आहेत आणि या सर्व कर्मचाऱ्यांचा केवळ 56% पगार करण्यात आलेला आहे। मार्च महिन्यातला, एप्रिल महिन्यातला पगाराच्या संदर्भातल्या दर महिन्याच्या पगाराच्या संदर्भातली कुठलीही तजवीज जी आहे ती एस टी महामंडळाकडे नसते, त्यामुळं राज्य सरकारच्या मदतीवरच अवलंबून राहावं लागतं पगारासाठी एस टी महामंडळाला आणि त्याचाच हा परिणाम झालेला दिसून येतोय। जवळपास या महिन्याच्या पगारासाठी आणि इतर देणी कर्मचाऱ्यांची इतर देणी देण्यासाठी 925 कोटी रुपयांची मागणी ही एस टी महामंडळाकडून राज्य सरकारकडे करण्यात आली होती, परंतु 925 कोटी रुपये न देता केवळ 272 कोटी रुपयेच देण्यात आलेले आहेत। त्यामुळं एस टी कर्मचाऱ्यांचा पगार जो आहे तो 56%च करण्याची वेळ ही एस टी महामंडळावर आलेली आहे। त्यातच 40 कोटी रुपये हे एस टी बँकेचं देण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर काही महिन्यांचा पीएफ हा एकदम भरल्यामुळं ही रक्कम जी आहे कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम झालेले पाहायला मिळते आणि येत्या काळामध्ये देखील यामध्ये फारशी सुधारणा होईल अशा प्रकारची कुठलीही शक्यता वर्तवली जात नाही आहे, कारण ज्या प्रकारे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती कोलमडलेली आहे आणि ते पाहता येत्या काळामध्ये देखील राज्य सरकार एस टी महामंडळाला कितपत मदत करत राहील असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो आणि एस टी महामंडळ देखील स्वयंपूर्णरित्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी कधी होणार अशा प्रकारचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। परंतु सध्या तरी वेतनाचा जो प्रश्न आहे तो अधिक गंभीर झालेला पाहायला मिळतोय, कारण निम्मच वेतन जर मिळत असेल कर्मचाऱ्यांना तर त्यांची कार्यक्षमता कितपत राहणार, ते कर्मचाऱ्यांचा जो उद्रेक आहे, संताप आहे तो व्यक्त होताना दिसून येते संपूर्ण राज्यभरातून। अगदी धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।